Okay. Next topic, equation of plane. A plane is a surface such that line joining any 2 points on its lies entirely on it. मग आता हा प्लेन कसं होतं बघा या ठिकाणी. प्लेन कॅन बी डिटरमाइंड बाय फर्स्ट टू इंटरसेक्टिंग लाईन, टू पॅरल लाईन्स, अ लाईन अँड अ पॉइंट आउटसाइड इट, थ्री नॉन कोलिनियर पॉइंट. आता डेफिनेशन बघूया आपण, यावरनं हा प्लेन आहे ओळखायचा आपल्याला. डेफिनेशन, a line perpendicular to the plane is called as normal. बघा ही जी लाईन आहे ती हा हा काय असतो, नॉर्मल. A plane has several normals. They all have a proportional direction ratios. तर हे काय असायचं, proportional direction ratios असतात. We require only direction ratios of normal. Therefore, we refer normal as the normal to the plane. हा कसा असतो, normal to the plane. हा प्लेन आहेत. काय हा प्लेन आहेत आणि त्याला हा काय तुमचा नॉर्मल आहे. करेक्ट. डिरेक्शन रेशोज ऑफ नॉर्मल टू एक्स वाय प्लेन आर 0, 0, 1. एक्स वाय प्लेनला कसा असतो तो 0, 0, 1. वाय झेड प्लेनला कसा असतो 1, 0, 0. त्याच्यानंतर एक्स झेड प्लेनला कसा असतो 0, 1, 0. हे आपण पुढे घेऊया. द इक्वेशन प्लेन पासिंग थ्रू पॉइंट अँड परपेंडिक्युलर टू द व्हेक्टर. या ठिकाणी बघा हे लिहून घेऊया काय आहेत. द इक्वेशन ऑफ अ प्लेन पासिंग थ्रू द पॉइंट ए बार. या ठिकाणी बघा या पासिंग थ्रू द पॉइंट ए बार अँड परपेंडिक्युलर टू द व्हेक्टर एन बार. आणि याला कसा का परपेंडिक्युलर इज आर बार डॉट एन बार इक्वल्स टू ए बार डॉट एन बार. तर इक्वेशन लिहून घेऊया. Equation of the plane passing through the point, the equation of the plane passing through the point a bar and perpendicular to the vector n bar and perpendicular to the vector n bar is r bar dot n bar equals to a bar dot n bar. लक्षात. तर हे प्रूफ पा कसं आहे. लेट पी आर बार बी एनी पॉइंट ऑन द प्लेन. हा पी आर बार एनी पॉइंट घ्या, कुठला पॉइंट घ्या. ए पी बार, हा ए पी बार काय आहेत परपेंडिक्युलर टू द वॉट एन बार. हे जर तुम्ही खाली घेतलं तर कसं येईल, हा परपेंडिक्युलर असेल. देअरफॉर आता परपेंडिक्युलर सुद्धा काय असतो 0 असतो. देअरफॉर ए पी बार डॉट एन बार इक्वल्स टू 0. ए पी बार काय आहे तुमचा आर बार मायनस ए बार. पोझिशन वेक्टर आर बार मायनस ए बार. याने एकदा याला गुणा आर बार डॉट एन बार एकदा याने याला गुणा, हा मायनस 3 का होऊन जाईल प्लस होऊन जाईल. हे झालं प्रूफ. आता रिमार्क बघा काय आहे तुमचा. इक्वेशन आर बार डॉट एन बार इक्वल्स टू ए बार डॉट आर बार इज कॉल्ड एज वेक्टर इक्वेशन ऑफ प्लेन स्कॅलर प्रोडक्ट फॉर्म. हे लिहून घ्या रिमार्क. इक्वेशन r bar dot n bar equals to a bar dot n bar
is called the vector equation of the plane in a scalar product form. The vector equation of plane in scalar product form. आपण याला स्कॅलर का बरं म्हणतो? इथं डॉट आहे. इथे जर क्रॉस असं आपण काय म्हटलं असतं? वेक्टर म्हटलं असतं. डॉटला काय म्हणतो आपण? स्कॅलर म्हणतो. सेकंड, if a bar dot n bar equals to d, then equation r bar dot n bar a bar dot n bar takes form a bar dot n bar equals to what? D. If a bar dot n bar equals to d, then equation r bar dot n bar takes a form what? R bar dot n bar equals to d. Okay. नंतर आहेत कार्टेशियन फॉर्म. The equation of the plane passing through a x1, y1, z1 and direction ratios the whose normals are ABC is ax1, bx1, y1, x, y1, c, z, z1 equals to what? 0. नंतर घेऊया कार्टेशियन इक्वेशन का फॉर्म. The equation of the plane passing through the point the equation of the plane passing through the point A passing through the point A x1 y1 z1 and direction ratios whose normals are and direction ratios whose normals are small abc is a x minus x1 plus b y minus y1 plus c z minus z1 equals to what? 0. ओके. हा झाला तुमचा कार्टेशियन फॉर्म. रिमार्क बघा. द अबव इक्वेशन may be written as ax plus by plus cz plus d equals to 0. Remark. The above equation can also be written as or may be written as ax plus by
plus cz plus d equals to 0. ओके, पुढे ते एक्झाम्पल सॉल्व्ह केलेले आहेत. पुढचं बघा, द वेक्टर इक्वेशन ऑफ द प्लेन पासिंग थ्रू द ए बार अँड पॅरल टू द बी बार अँड सी बार. या ठिकाणी बघा, हे वेक्टर इक्वेशन आहेत, एक कोणाला पॅरल आहेत, बी बार आणि सी बारला, ए बार. लिहून घेऊया आपण. द वेक्टर इक्वेशन ऑफ द प्लेन पासिंग थ्रू द पॉइंट, द वेक्टर equation of the plane passing through the point A bar and parallel to and parallel to non-zero and non-parallel vector and non-parallel vector B bar and C bar is B bar and C bar is what? R bar minus A bar dot B bar cross C bar equals to 0. R bar minus A bar dot B bar cross C bar equals to 0. Okay. नंतरचं आहे द वेक्टर इक्वेशन द प्लेन पासिंग थ्रू 3 नॉन कोलिनियर पॉईंट्स. आता हे 3 पॉईंट आहेत, ए बी सी, हे कसे आहेत, नॉन कोलिनियर आहेत. मग अशाच इक्वेशन काय येईल बघा. द वेक्टर इक्वेशन ऑफ द प्लेन of the plane passing through non-collinear points passing through non-collinear points A bar, B bar and C bar, A bar, B bar and C bar is R bar minus A bar dot B bar minus A bar, sorry, cross C bar minus A bar equals to 0. Right? इक्वेशन आहे. याचा कार्टेशियन फॉर्म बघा काय येईल.
Cartesian form of the above equation is इथे लिहून घेऊया तो x minus x1 y minus y1 z minus z1 x2 minus x1 y2 minus y1 z2 minus z1 x3 minus x1 y3 minus y1 z3 minus z1 equals to 0. Correct? हा फॉर्म बघा. नंतर आहे द नॉर्मल फॉर्म ऑफ इक्वेशन ऑफ द प्लेन. The normal form of equation of plane. त्यातला पहिला बघा. The equation of the plane at a distance p, हा p, unit from the origin, correct, r bar equals to what? 1, unit म्हणजे 1, and to which unit vector n cap is normal to, sorry, is normal is r bar dot n cap equals to what? p. हा n cap बघा या ठिकाणी. r bar dot n cap equals to what? p. The equation of the plane at distance p unit at distance p unit from the origin and to which unit vector from origin and to which unit vector n cap is normal is normal is r bar dot n cap equals to p. रिमार्क होऊन द्या तो तुम्ही लिहून घ्या नंतर. If L, M and R direction causes normal to the plane and n cap equals to Li cap plus mj cap plus nk cap. If n is a foot of perpendicular drawn from the origin of the plane and O n equals to p, then PL, PM, PN हे महत्वाचं आहे बघा आपल्याला प्रॉब्लेमसाठी. The equation of the plane Lx plus My plus Nz equals to p. This is normal form of Cartesian equation of the plane. इथे लिहून घेऊया. Normal form of Cartesian equation is what? Lx, sorry, plus My plus Nz equals to p.
शेवटचा आहेत यामधला पॉइंट, इक्वेशन ऑफ द प्लेन पासिंग थ्रू इंटरसेक्शन ऑफ टू प्लेन्स. हे टू प्लेन्स इंटरसेक्शन. तर इक्वेशन काय, a1 s b1 y z a2x plus b2y plus c2z d2 equals to 0. Equation of plane passing through the intersection of two planes, passing through the intersection of two planes. हे बघा, हे इंटरसेक्शन पॉइंट असतो हा टू प्लेनचा. हा यातला काय असतो, a1x प्लस b1y प्लस c1z d1 प्लस लॅमडा इंटू a2x b2y c2z d2 equals to 0. Correct. एक्झरसाइज 6.3 प्रत्येकावर आपण हे प्रॉब्लेम या ठिकाणी सॉल्व्ह करूया. एक्झरसाइज 6.3 घेऊया आता आपण. क्वेश्चन नंबर 1. Find the vector equation of the plane find the vector equation of the plane which is at 42 units, which is at 42 units distance from the origin distance from the origin and which is normal to the vector and which is normal to the vector 2i plus j minus 2k, 2i cap j cap minus 2k cap. करेक्ट. आता प्लेन म्हटलेलं आहे विच इज 42 युनिट डिस्टन्स. राईट, आपल्याला वेक्टर इक्वेशन त्यांनी विचारलेलं आहे फ्रॉम द ओरिजिन अँड विच इज नॉर्मल टू द वेक्टर. मग आता हे काढतरी कसं काढायचं बघा या ठिकाणी. हा तुमचा वाय प्लेन, this is z, and this is your x plane. Okay.
Sorry. Okay. This is your x plane. This is y plane. What origin मधून म्हटलंय तुमचं मग हा एन आणि पी. करेक्ट. त्याच्यानंतर तुमचा हा काय असतो आर कॅप असतो. काय असतो आर कॅप. सॉरी. हा काय असतो आर बार आणि हा काय असतो एन कॅप ओरिजिन. करेक्ट. इथून तो एवढा काय असतो हा पी असतो. ओके. याचं इक्वेशन काय असतं आर बार डॉट एन कॅप इक्वल्स टू पी. हे इक्वेशन आहे बघा. युनिट दिलेले किती 40 युनिट दिले आपल्याला. किती 42 युनिट दिलेले त्या ठिकाणी. आणि युनिट वेक्टर नॉर्मल दिलेला आहे. करेक्ट. कसा सॉल्व्ह करायचा बघा आता हा. पी दिलेले आहेत तुम्हाला. किती दिलेले आहेत पी इक्वल्स टू 42 युनिट्स गिवन. करेक्ट. हे तुम्हाला काय दिले बेजनुसार गिवन दिलेले आहेत. पी हा कुठून असतो इथून ते एवढा पी पर्यंत असतो. करेक्ट. मग ओ आणि एन हा ओ एन बार इक्वल्स टू एन बार किती दिलंय तुम्हाला 2i कॅप प्लस जे कॅप मायनस 2k कॅप. वेक्टर इक्वेशन काय तुमचं आर बार डॉट एन कॅप इक्वल्स टू वॉट पी. वेअर एन कॅप इक्वल्स टू का असं तुमचा एन बार मॉड ऑफ एन बार. करेक्ट. एन बार तर माहिती आहेत. मग मॉड ऑफ एन बार काय येईल तुमचा याचा स्क्वेअर येईल सगळा टोटल याचा. मग आता एन कॅप इक्वेशन मध्ये टाकू. देअरफॉर वेक्टर इक्वेशन बिकम्स. हा आर बार आहे तसंच घेतला. एन कॅपची किंमत काय आहेत ही आहेत इथं टाकून घेऊया. काय एन बार मॉड ऑफ एन बार इक्वल्स टू वॉट पी ची किंमत किती आहे 42. देअरफॉर आर बार डॉट आता एन बारची किंमत काय आहे दिले 2i प्लस जे मायनस 2k 2i कॅप प्लस जे मायनस 2k. हा मॉड मध्ये आहेत म्हणजे आपण सगळ्यांचे स्क्वेअर घेतो. 2 चा स्क्वेअर प्लस 1 चा स्क्वेअर मायनस 2 चा स्क्वेअर. करेक्ट. इक्वल्स टू 42. Therefore r bar dot 2i cap plus j cap minus 2k cap divided by n चा स्क्वेअर
2 चा square 2 plus 1 plus 4 equals to 42. R bar dot 2I cap plus j cap minus 2k cap under root of 9 equals to 42. Therefore, R bar 2I cap j cap minus 2k cap under root of 9 काय येतो 3 equals to 42. हे याला इकडे मल्टिप्लाय जाऊ द्या, इथं डॉट राहिलाय, सॉरी, हा डॉट लिहायचं, लक्षात घ्यायचं, डॉट what 2I cap plus j cap minus 2k cap 42 into 3 किती येतोय 126. This is required vector equation of the plane. Okay, this is your answer. बाकी बोलूया आपण नेक्स्ट लेक्चरला. ओके ओके बाय.